हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरची RJ स्वरा. सध्या आपल्याकडे फेस्टिवलचा माहोल दिसतोय आणि काही दिवस गेल्यानंतर आपल्याकडे वेडिंग सीझन सुद्धा स्टार्ट्स होतील. मग आपल्या घरामध्ये एंगेजमेंट असेल, प्री वेडिंग असेल किंवा कुठलाही इव्हेंट असेल, त्या इव्हेंटच्या निमित्ताने नटणं थटणं आलं, सुंदर मेकअप आला, छान कपडे आले आणि फोटोग्राफी सुद्धा ओघानं येते. तर या निमित्ताने ना आपण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या ट्राय करत असतो की आपल्यावरती कुठला छान ड्रेस सुंदर दिसेल किंवा छान मेकअप किंवा छान फोटोग्राफी कुणी करतंय का, या आपण ना रिसर्चमध्ये असतो. तुम्हाला जर छान सुंदर दिसायचं असेल, वेगवेगळे कॉस्ट्युम तुम्हाला ट्राय करायचे असतील, तर आपल्या इस्लामपूरमध्ये ना फोटोग्राफी आणि खूप सुंदर सुंदर असे छान ड्रेसेस तुम्हाला आता एकाच छताखाली अवेलेबल होत आहेत. फक्त तुम्हाला जे कॉस्ट्युम असतील, ड्रेस असतील, तर ते तुम्हाला रेंटवरती तुमच्या बजेटमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला अवेलेबल होतील. तर ते कुठे? तर आपल्या इस्लामपूरमध्ये यश दोशी नावाचा मुलगा आहे जो खूप सुंदर फोटोग्राफी करतो. छान त्याच्याकडं वेगवेगळे कॉस्ट्युम रेंटवरती अवेलेबल आहेत आणि त्याचं नाव आहे यश दोशी. तर यश दोशी आज माझ्या कल्टीकट्टा शोमध्ये आलाय, तर आपण त्याच्याशीच बोलूयात. तर यश, तुझं वेलकम आहे कल्टीकट्टामध्ये. थँक्यू. कसं आहेस? मी मजेत आहे. तुमच्या खूप साऱ्या कॉल्स नंतर आज तुम्हाला म्हणजे मला भेटायची संधी मिळाली, इथं यायची संधी मिळाली अँड थँक्यू फॉर दॅट. फायनली तू आज कल्टीकट्टा या शो मध्ये वेळ काढून आलायस आणि मी बरेचदा ना तुला फोटोग्राफी करताना पाहिलेलं आहे. तुझं काम खूप छान आहे बरं का. तर त्या तुझ्या फोटोग्राफी बद्दल आधी मला थोडंसं सांगशील? ऍक्च्युअल फोटोग्राफी बद्दल सांगायचं म्हणजे असं फारसं काही विशेष नाही. जशी सगळ्यांची जर्नी स्टार्ट होते एका फोटोग्राफरची, तशीच थोडीफार माझी झाली आहे. मी पहिला इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर फर्स्ट इयर नंतर मी ड्रॉप घेतला आणि मला इंजिनिअरिंगमध्येच फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी BBA, त्यानंतर मी MBA केलं काय. पण मी माझं प्रोफेशन 2015 पासून चालू ठेवलंय. म्हणजे 2015ला मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होतो. त्यानंतर मला ते मी कंटिन्यू करत गेलो हे प्रोफेशन की करायचं. म्हणजे एक पॅशन होतं. म्हणजे मी कधी विचार नव्हता केला की माझं हे कधी पुढे जाऊन प्रोफेशन होईल, कारण की त्याआधी माझे ड्रीम्स थोडे वेगळे होते. मला फोटोग्राफर व्हायचं नव्हतं ऍक्च्युअल मध्ये. त्यानंतर मग जसं जसं पुढे जाईन तसं तसं मला वेडिंग शूट्स मिळत गेले. त्यानंतर मी वेडिंग्समध्ये इंटरेस्टेड झालो खूप. त्यानंतर मी खूप सारे कॅमेरेज चेंज केले, खूप साऱ्या लोकांकडून शिकत गेलो, खूप सारे वर्कशॉप्स, खूप सारे मेंटर्स, म्हणजे गुजरात वगैरे सगळीकडे जायला लागलो. म्हणजे मेंटर्सचे वर्कशॉप अटेंड करायला लागलो. त्यानंतर माझे स्किल्स डेव्हलप झाले आणि हे माझं प्रोफेशन एकदम व्यवस्थित रन व्हायला लागलं. मग वाटलं की आपण आता ही गोष्ट नाही सोडली पाहिजे, कारण की ह्या गोष्टीनं आपल्याला एवढ्या दिवस सांभाळलंय आणि उचलून धरलेलं आहे. तर आता आपण ही गोष्ट कंटिन्यू करू शकतो. ऑलरेडी आपलं पॅशन होतं, मग प्रोफेशन करायला काही हरकत नाही, कारण काम करायला पण मजा येईल आणि कंटाळा येणार नाही. तो 9 to 5 जॉब, तो माझ्या डोक्यातला विषय स्किप झाला हे काम करता करता. सो दॅट्स द जर्नी. म्हणजे फ्रॉम बिगिनिंग टू बिईंग अ गुड फोटोग्राफर और फोटोग्राफर, वेडिंग फोटोग्राफर. सो आता मी आहे म्हणजे स्टेबल, एक चांगले वेडिंग शूट्स वगैरे सगळे करतो. म्हणजे सगळ्या टाईपचे शूट करतो. पण मला जास्त करून मी वेडिंगमध्ये मी माझा इंटरेस्ट जास्त शो करतो की मला वेडिंग शूट्स करायला जास्त आवडते. अच्छा, मग जेव्हा तू असं डोक्यामध्ये ठरवलंस की तुझी जी पॅशन आहे ते प्रोफेशनमध्ये तू चेंज केलं, फोटोग्राफर वगैरे बनायचं आणि त्या सगळ्या गोष्टी, तर मग तुझ्या घरी जेव्हा ही गोष्ट कळाली तर तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? कारण तू एकतर नाही का MBA छान एज्युकेशन घेतलंयस आणि तू फोटोग्राफीकडे काय जातोस, असं एक घरच्यांचं असतं की त्यातनं काय पैसे कमवता येतात आपल्याला, कारण सिझनेबल असतात ह्या गोष्टी. तर असं होतं की घरच्यांचा सगळ्यांसारखाच माझ्याही घरात पहिला विरोध होताच. पण मला काय म्हणजे फारसं असं घरी कन्व्हिन्स करायला लागलं नाही, कारण की माझ्या घरी सगळे एज्युकेटेड, मॅच्युअर आणि सगळे एज्युकेटेड आहेत. तर माझं MBA झाल्यानंतर थोडासा अप्रोच होता वडिलांचा की बघ अजून तू फोटोग्राफी कधी करू शकतोस, लाईफ टाईम. म्हणजे तुझं ते स्किल सेट आहे ते तुझ्याकडनं कोणीही काढून घेऊ शकत नाही. तर तू ते ऍट द एज 35 नंतर कर, 40 नंतर कर, इट्स युअर पॅशन, ते काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तू जॉब कर, स्टेबल एक सेटल लाईफ सेट कर आणि त्यानंतर तू फोटोग्राफीचा विचार एक 10 वर्षानं वगैरे करू शकतोस. सो मी तो सुद्धा ट्राय केला. मी जॉब सुद्धा करून बघितला, बट मला तो जॉब सुद्धा
जमला नाही, म्हणजे मी 3 महिन्याच्या वर तिथं सस्टेन नाही करू शकलो. ओके. म्हणजे तो पण म्हणजे वडिलांसाठी मी तो सुद्धा एक ट्राय घेतला, एक चान्स घेतला की जाऊ पुण्यामध्ये आणि जॉब करू. मी माझं एज्युकेशन पण MBA पुण्यातच झालेलं, सो मी जॉब घेतलेला. पण ते नाही जमल्यानंतर मी मग घरी आलो. त्यानंतर मी सांगितलं वडिलांना की मी आता म्हणजे आय एम डन विथ इट, की मला आता थोडंसं माझ्या वेनी एकदा ट्राय करू दे. मी तुमचा एकदा वे करून बघितला चान्स घेऊन, आता मला माझा ट्राय करू दे. त्यानंतर मग मी खूप वर्षानंतर स्टुडिओ टाकला. म्हणजे एवढ्या वर्ष मी फ्रीलान्सिंग करत होतो, त्यानंतर मी स्टुडिओ टाकला. आणि म्हणजे मला आता रिस्पॉन्स चांगला आहे आणि घरचे खुश आहेत. पैसे कमी मिळतात किंवा जास्त मिळतात, दॅट्स नॉट द पार्ट. काय म्हणजे हे तर थोडंसं 0.1% नशिबाचा भाग पण राहतो. माझे कॉन्टॅक्ट, माझा बिझनेस कसा ग्रो करायचा हा माझा पार्ट राहतोय. पण एक समाधान मिळते. म्हणजे एक ते म्हणजे हे काम करताना एक वेगळंच म्हणजे नाही का, खूप सारे लोक भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, आणि मी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे इमोशन्स कॅप्चर करतोय. आणि खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात, विविध प्रकारचे लोक बघायला मिळतात, त्यांचं ट्रेडिशन बघायला मिळतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळंच बघायला मिळतं ह्या गोष्टी. तर ते एक वेगळा हॅपीनेस देत राहते रोज उठून माझ्या बिझनेसमध्ये. सो ते मी ते अडॉप्ट केलंय आता. सो आय लाईक टू कॅप्चर द इमोशन्स अँड मोमेंट्स ऑफ पीपल. ओके. यश, मगाशी तू म्हणाला होतास की तुला छान कॅन्डिड आणि छान लोकांचे इमोशन्स मुवमेंट तुला कॅप्चर करायला आवडतात. ऍज अ फोटोग्राफर म्हणून कसा स्टडी असतो तुमचा? ऍक्च्युअल हे प्रत्येक जण काय प्रोसेस ऍब्झॉर्ब करतो ऑन फील्ड, म्हणजे तो काय बघतो, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. प्रत्येक फोटोग्राफरचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. कोण एक असे बरेच लोक असतात की लाईक एक काम आहे आणि तेवढंच करायचं आहे आणि मी बाकीच्या गोष्टी काही नाही करणार, तर असं असतं. आणि एक जण असतात की त्या तेवढ्या सराउंडिंग मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी हुडकत असतात. डझंट मॅटर की तुम्ही फील्डवर एकटेच काम करताय का तुम्ही तुमच्या टीम सोबत काम करताय का काय करताय. टीम असू दे किंवा नसू दे, तुमच्या हातात कॅमेरा आहे, दॅट्स युअर फ्रेंड. काय तर तुम्हाला ते लोक जे आहेत समोर, तर आपण समोर बघा, फोटो काढू, हे सगळेच जण करतात. काय त्यानंतर त्या गोष्टीला एक आजच्या जगात त्याला कॅन्डिड फोटोग्राफीचं नाव दिलंय, की लोकांचे इमोशन कॅप्चर करणे म्हणजे कॅन्डिड फोटोग्राफी असं नाव दिलेलं आहे त्याला. तर मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, प्रत्येक फोटोग्राफरचा किंवा प्रत्येकाचा. हे शिकायसाठी कोणती प्रोसेस नाही आहे, हे तुमच्या आतून येते. काय मला एखाद्या मुलीचे वडील हसायला लागलेत काय, आणि मला ते कुठून तरी दिसतायत किंवा मी त्यांच्या जवळ उभा आहे, सो मला ते कॅप्चर करणं हे माझ्या मनात आलं पाहिजे की हा इमोशन खूप मस्त आहे. मुलीचे वडील मुलीकडे बघून हसायला लागलेत अँड दॅट्स द व्हेरी चेरिश मोमेंट. सो मी कॅप्चर करणं हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. काय तर लोक त्या गोष्टीकडे काय म्हणजे काय हसायलाच लागल्यात फक्त, म्हणजे काय म्हणजे लोक अवॉइड सुद्धा करू शकतात, कारण एकदम कॅज्युअल गोष्ट आहे, प्रत्येक जण हसते. काय मला त्यात इमोशन दिसतात, मला त्यात इमोशन दिसत आहेत. आणि असं होतं की कधी कधी असे निघलेले फोटो घरातल्यांना तेच फोटो जास्त आवडतात, कारण की त्यांनी स्वतःचा हसरा फोटो कधी बघितलेला नसतो. बरोबर. कारण की समोर बघा आणि हसा, तेव्हा तुम्ही हसू शकत नाही जेवढं तुम्ही नॅचरली हसता. काय आता जेव्हा बिदाई चालू असते तेव्हा तुम्हाला कोणी सांगितलेलं नसते की तुम्ही रडा म्हणून, तुमची मुलगी निघाली तुम्ही रडा, तुमच्याकडे ते इमोशन्स आतून येत असतात. काय काही जणांचं इतके इमोशन्स असतात की तुम्ही ते कधी कधी तुम्हाला डोळ्यात पाणी येईल की एवढे ते इमोशनली ते बाप मुलीशी किंवा आई मुलीशी एवढी अटॅच असते, किंवा भाऊ मुलीशी एवढा अटॅच असतो, किंवा बहीण अटॅच असते. ते इमोशन्स कॅप्चर आपोआप त्या फोटोग्राफर किंवा त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आता हे एक प्रोसेस नाही आहे वेडिंगची. बिदाई ही एक प्रोसेस नसून दिस इज द इमोशन्स. तर ते माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो मी असंच शिकत गेलो आणि इमोशन्स कॅप्चर करत गेलो. मी सुद्धा समोर बघून फोटो काढा असंच करायचो, पण आता मी एक वेल कॅन्डिड फोटोग्राफी करू शकतो असं मला वाटतं. अच्छा, तर जेव्हा तुझ्याकडं ना प्रोफेशनल वेडिंगचं पहिली ऑर्डर आली, तर तेव्हा तुला काय वाटलं होतं, किती जबाबदारी वाटत होती? ऍक्च्युअल पहिली ऑर्डर जेव्हा आली त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा पण नव्हता, अशी वेळ होती. आणि मी शूट म्हणजे चॅलेंज एक्सेप्ट केलं.
तर मी एक माझ्या कलिगला घेऊन मी थोडं डिस्कस करून की काय करायचं, आमच्याकडे कॅमेरा नव्हता किंवा फोटोग्राफी म्हणजे मी लर्निंग फेजला होतो, आम्हाला काही काही सेटिंग्स माहित नव्हत्या किंवा काहीच माहित नव्हत्या. आणि आमचं पहिल्याच वेडिंगला असं झालं की आम्ही खूप मेस करून ठेवलेला होता. म्हणजे ते आफ्टर शूट आम्हाला कळलं की आम्ही खूप साऱ्या गोष्टी चुकलेलो आहे काय. तर फोटोवर खूप नॉईज आलेला आहे किंवा आम्ही फ्लॅश लाईट खूप कमी आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खूप झालत्या. पण त्यातनं पण मार्ग बाहेर पडायचा शोधत शोधत आम्ही असंच एका ठिकाणी कोल्हापूरमध्ये पोहोचलो की बाबा हे असं झालंय आमच्या बरोबर, तर ह्यातनं बाहेर पडायसाठी आपण काय करू शकतो. मग तिथं माझे फ्रेंड्स वगैरे होतेच ओळखीचे, त्यांनी मला म्हणजे अल्बम वगैरे चांगला बनवून फोटो सगळे एकदम व्यवस्थित रिटच करून मला ते डिलिव्हर केले. आणि मग मी जो क्लायंटला फर्स्ट अल्बम दिला, क्लायंटची इम्प्रेशन असे होते की द अल्बम वॉज रिली गुड आणि एकदम भारी झालाय. आणि त्यावेळी आम्हाला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं की एवढं मेस झालेलं असताना सुद्धा आम्ही ते वर्क प्रॉपर डिलिव्हर करू शकलो. आणि खरं ते चॅलेंजिंग होतं का तर होतं, आमच्यावर बर्डन होतं, आम्हाला माहित नव्हतं की काय कोणत्या प्रकारच्या लाईट्स यूज करायला लागतात काय. लिटरली आम्ही 2015-16 आम्ही ते युट्यूबवर बघून म्हणजे बघत होतो की एक वेडिंग फोटोग्राफी करायसाठी काय काय गोष्टी लागतात काय. तर तो असा एक स्टार्ट होता माझ्या पहिल्या वेडिंगचा, माझ्या स्वतःच्या कामाचा. अच्छा, तर भारी किस्सा तू सांगितलास आणि खरं तर याच गोष्टीतून आपण बरेचदा शिकत असतो. यश, तुझा मी एकंदर जर्नी आता सगळं ऐकलेला आहे. तर फोटोग्राफर म्हणून तू वेगवेगळ्या टाईप्सचे वेडिंग्स कव्हर केले, तर तू त्या वेडिंगमध्ये तुला काय वेगळेपण दिसलंय? सांगायचं म्हणलं तर खूप इंटरेस्टिंग असते. प्रत्येक जाती धर्माचं म्हणजे असं नाही की प्रत्येकाचं ट्रेडिशन वेगवेगळं असल्यामुळं वेडिंग करायची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असल्यामुळं मला ते पहिल्यापासूनच बघायचं म्हणजे नाही का एक हे असायचं की एक्साइटमेंट असायची. मी आज ह्या टाईपचं काही वेळी मला माहित पण नसायचं की मला एकच माहित असायचं की एक हिंदू वेडिंग कसं होते. सो मला खूप साऱ्या मी पंजाबी वेडिंग, गुजराती वेडिंग, मारवाडी वेडिंग, मुस्लिम वेडिंग असे खूप टाईपचे वेडिंग बघितलेत की सगळ्याच टाईपचे म्हणजे आता एवढ्या 9-10 वर्षाच्या जर्नीमध्ये सगळ्या टाईपचे वेडिंग मी बघितलेत. सो ते एकदम इंटरेस्टिंग असते. काही वेळी तुमच्या मनाविरुद्ध असतं, काही वेळी तुमच्या मनासारखं असतं, बट इट्स अ पार्ट ऑफ आवर बिझनेस ऑर पॅशन. सो तुम्हाला तो इंटरेस्ट तसाच राहतो की लाईक हे आज नवीन काहीतरी बघायला मिळालं, मग इथं आपण काहीतरी नवीन इमोशन्स हुडकले पाहिजेत, नवीन कॅप्चर काहीतरी आपल्याकडे नवीन डेटा कलेक्ट केला पाहिजे. सो ह्या गोष्टी असतात. म्हणजे मजा येते की नवीन नवीन ट्रेडिशनचे वेडिंग बघायला किंवा त्यांचे आउटफिट्स बघायला किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात. प्रत्येकाचं सजावट वेगवेगळी असते, कोण कशा पद्धतीनं नटतं काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा टच त्याला मिळाल्यामुळं ते कोणत्याही जाती धर्माचं वेडिंग असू दे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी व्यवस्थितच केलेलं असतं आणि प्रत्येक जण सजणं सवरणं सुद्धा त्या हिशोबानंच ते लोक त्यांच्या पद्धतीनं पार पाडतात. सो एक ते बघायला वेगळीच मजा असते आणि ते चांगलं आहे. अच्छा, तर आता प्री वेडिंग फोटोशूट करताना आता एक तू छान बिझनेस सुद्धा म्हणजे एक छोटं स्टार्टअप सुरू केलेलं आहेस, ज्यामध्ये तू लोकांना प्री वेडिंग असेल, एंगेजमेंट असेल किंवा अदर फंक्शन असेल किंवा वेडिंग मधल्या सायडर्सना तू रेंटवरती त्यांच्या बजेटमध्ये तू त्यांना लेहंगा किंवा अनेक प्रकारचे ड्रेसेस अवेलेबल करून देतोस. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. ऍक्च्युअल हा बिझनेस मी चालू केलाय, पण हा एकदम अनमार्केटेड बिझनेस, म्हणजे मी कुठं सुद्धा ह्या गोष्टीचं मार्केटिंग केलं नाहीये. आणि रेंटिंगचा बिझनेस हा सांगली जिल्ह्यात सांगायचं म्हणलं, रेशो सांगायचं म्हणला तर खूप कमी लोक अवेअर असतील किंवा माहित नाही लोकांना, किंवा काही काहींना हवा आहे पण ते कुठं जायचं किंवा काय करायचं ह्या गोष्टी माहित नाहीत. मी ही गोष्ट ऍक्च्युअल पुणे, मुंबई या ठिकाणी मी जास्त बघितली, क्लोथिंग रेंटिंगचा बिझनेस. आता क्लोथिंग रेंटिंगचा बिझनेस सुरू करायच्या मागं असं काही स्पेसिफिक कारण आहेत त्याला, पण मी ते तिथं बघितलं. पण एक असा आहे की सांगली जिल्ह्याचा आम्ही जेव्हा स्टडी केला किंवा ह्या गोष्टी बघितल्या तर आम्हाला असं होतं की इथं चालेल किंवा नाही चालेल, लोकांचा काय रिस्पॉन्स असेल किंवा काय असेल. प्री वेडिंग करताना माहित आहे की माझ्या क्लायंटला सुद्धा मला ड्रेस लागणारच आहे, पण आम्ही रेकमेंडेशन द्यायचो की इथं तुम्हाला ड्रेस अवेलेबल होईल, तिथं तुम्ही घ्यायला जावा. आम्ही हा विचार कधी केला नव्हता की आम्ही स्वतः पण ते प्रोव्हाइड करू शकतो काय. त्यानंतर मी पुण्यामध्ये 1-2-3 ठिकाणी गेलो तर
फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ड्रेपरी, लाईक कुठल्याही याची कॉस्ट्युम सोडून वेडिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रेंटिंग हा खूप मोठा एक पसरलेला बिझनेस पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये चालतो किंवा दिल्लीमध्ये चालतो. तर मी ते वैयक्तिक जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा बघितलं, मग त्यावेळी मला खरं असं वाटलं की आपण इस्लामपूर सारख्या ठिकाणी ही गोष्ट आपण लोकांना देऊ शकतो. म्हणजे जे लोक 10,000, 20,000, 50,000 म्हणजे इव्हन मी लाख रुपयाचा सुद्धा लेहंगा बघितलाय काय, तिथपर्यंत जर ते स्पेंड करत असतील तर आपण ती गोष्ट इथल्या लोकांना रेंटच्या स्वरूपात कमी पैशात किंवा त्यांच्या बजेटमध्ये आपण ती गोष्ट देऊ शकतो आणि त्यांना एक त्यांचा ड्रीम लेहंगा घालायचा वेडिंगसाठी, एंगेजमेंटसाठी किंवा रिसेप्शनसाठी मनी सेव्हिंग तर होते आणि त्यांना ते चांगला आउटफिट वेअर करायची संधी मिळते. हा एक प्लस पॉइंट आणि एक पर्स्पेक्टिव्ह होता आमचा हे चालू करायच्या मागं. आणि प्री वेडिंग आणि मॅटर्निटीचा हा ट्रेंड आता खूप वाढलेला आहे की खूप इंडोर शूट्स होतात, खूप आउटडोर शूट्स होतात प्री वेडिंगचे, मॅटर्निटीचे. मॅटर्निटी किंवा प्री वेडिंगचे ड्रेस ठेवायच्या मागं असं की आपल्या क्लायंट्सना सुद्धा त्याचा फायदा होऊ दे. काय बाहेर जाऊन ते क्लायंट तो नवीन ड्रेस विकत घेणार, तो ऍक्च्युअल कधी 10,000 to 15,000च्या रेंजमध्ये ते ड्रेस असतात प्री वेडिंगचे मोठे गाऊन्स. काय तो त्यानंतर युज होत नाही. काय तुम्ही एकदा प्री वेडिंग शूट केलं त्यानंतर तो ड्रेस तसाच, मग तुम्ही असाच कोणतर माणूस ओळखणार जो रेंटवर देतोय आणि त्याला तुम्ही विकणार, मग तो पुढं रेंटवर देत राहणार. काय त्यापेक्षा तुम्ही रेंटवर घ्या, यूज करा आणि प्रोसेस चालू राहील. आणि असं असतं की बाबा बरेच आपण थोडस रुरल एरिया आपण पकडून चालूया इस्लामपूर, म्हणजे अजून एवढं शहरीकरण नाहीये की खूप लोक वेगळा विचार करतील किंवा लगेच लेहंगा ही कन्सेप्ट अडॉप्ट करतील. काय काही असतं आता म्हणजे माझ्याकडे जे बघायला येतात, आता माझा तो कॉलेज रोडचा एरिया आहे, बरेच मुली बघायला येतात, तर त्यांच्या डोक्यात अजून काही काही गोष्टी मुलींना क्लिअर नाहीयेत की हा लेहंगा किंवा हे वेस्टर्न आउटफिट म्हणजे काय आहे ऍक्च्युअल हे कन्सेप्ट. तर त्यांना ते माझ्याकडे जेव्हा येतात बघतात त्यावेळी त्यांना कळतं की हे अशा टाईपचे आउटफिट्स असतात. मग असं होऊ शकतं की असं नाही की पुणे आणि मुंबईतल्याच मुलींना लेहंगा घालायचं राईट्स आहे किंवा त्यांचीच इच्छा होते. सो आपल्या इथं सुद्धा मुलींना इच्छा होऊ शकते तसं ते आउटफिट बघून. तर ते किंवा घरातले अलाव नाही करणार किंवा वेडिंगला हे नाही चालणार काय, तर ते करू शकतात की एवढं महाग म्हणून हे घ्यायचं नाही, ही गोष्ट ते आता विचार न करता ते रेंट आउट करू शकतात. बरोबर काय. आणि पुणे आणि मुंबई हे एकदम वाईडली या बाबतीत पसरलेलं मार्केट आहे की जिथं तुम्ही प्राइस रेंज रेंटची जरी बघायला गेला तर तुम्ही म्हणणार मी नवीन विकत घेतो, मग अशा पण गोष्टी क्लॅश होत राहतात. सो इथं आपल्या इस्लामपूर सारख्या किंवा सांगली जिल्ह्यासारख्या ठिकाणी तुम्ही वेडिंगशी रिलेटेड लागणाऱ्या गोष्टींचं जर तुमच्याकडून तुम्ही देत असाल लोकांना, ड्रेपरी नाही पण एक चांगला आउटफिट वेडिंग डेच्या हिशोबानं, किंवा जे कुणाची मुलीची बहीण आहे, सपोज मुलीची खरेदी आपण सगळं म्हणतो की नको कसं आहे ते रेंट कसं करायचं, अशी एक टेंडन्सी असते लोकांची. मी कसं असते की रेंटवरचा ड्रेस थोडीच ब्राईड यूज करेल किंवा ग्रूम, असं कसं काय रेंटवर घालायचं आणि आपलं आता लग्नाच्या वेळी असं कसं दुसऱ्यांनी वापरलेलं घालायचं. सो दॅट्स नॉट द फॅक्ट. हे तुमचं मनी सेव्हिंगचं पर्स्पेक्टिव्ह आहे. काय दुसऱ्यांनी घातलेलं घालायचं हा कन्सेप्ट नाही आहे इथं आम्ही वॉश करूनच ठेवलेलं असते सगळं. तर मनी सेव्हिंग हा पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्या मागचा की यूज केलं आपण तर ते आम्ही ते सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतो की तो समज घाण झाला असला किंवा काय झालं असलं तर तो ड्रायक्लीन करणे वेळच्या वेळी, वॉश करणे, या सगळ्या गोष्टींचे सगळे प्रिकॉशन्स घेतले जातात. काय एखाद्या लेहंग्याची लाईफ सुद्धा तेवढीच तुम्ही 5-6 वेळा ड्रायक्लीन केला तर त्यानंतर तो सुद्धा आम्हाला सुद्धा तो बाहेरच काढावा लागतो. म्हणजे जो कोण नवीन कस्टमर येणार त्याला तो एक थोड्या दिवसानं त्याला नवीनच बघायला मिळणार आहे. काय म्हणजे त्या गोष्टी चेंज करत राहणं काय हा एक माझा पार्ट राहतो. म्हणजे तुम्हाला पण एक नवीन व्हरायटी, असं काही काही वेळी असं पण होतं की तुम्ही आलाय आणि तो फ्रेश पीसच आहे आणि कोणी आजपर्यंत रेंट आउट नाही केला आणि तोच तुम्हाला आवडलाय, सो तो सुद्धा तुम्ही म्हणजे रेंट आउट करू शकता. की ज्याची अशी इच्छा असते की मला रियुजेबल झालेला नको आहे आणि मला फ्रेश पीस पाहिजे. सर इन केस मला हा एक कन्सेप्ट म्हणजे मी आता जास्त वाढवलं नाहीये बिकॉज मी आता रिस्पॉन्स बघतोय की कसा आहे. तर त्याबद्दल मी विचारेल, रिस्पॉन्स कसा मिळतोय तुझ्या या कन्सेप्टला? मला आता रिस्पॉन्स चांगला मिळतोय, पण आता ह्या रिस्पॉन्सला मी कुठेतरी कमी पडतोय म्हणजे व्हरायटीच्या बाबतीत. काय
तर या गोष्टी म्हणजे नाही का, त्याला खूप स्पेस पाहिजे. स्पेस पाहिजे म्हणजे ते खूप हेवी सगळं आहे. म्हणजे त्यासाठी आता माझ्याकडे तो आहे, म्हणजे तेवढा वर्क स्पेस आहे. पण परत सांगायचं म्हणलं तर मॅनपॉवर काय, मी एकटाच ते बघणं सगळ्या गोष्टी, किंवा मी कधी शूटला बाहेर असलो तर मला कोणतरी तिथं लागतं की बाबा कोण आलं तर ते कस्टमर अटेंड करणं किंवा ह्या गोष्टी. म्हणून मी ते अजून स्टॉक नाही वाढवला किंवा मी अजून काय वाढवलं नाही. माझे अजून बरेचसेच असे लेहंगे आहेत जे म्हणजे रेंट नाही झालेले की आहेत, काही काही जे झाल्यात, आणि मी हे लेहंगे स्वतः चॉईस करून आणतो. मला काय तिथं रिस्ट्रिक्शन नाही आहे. म्हणजे मी कुठं पण, म्हणजे मी दिल्ली, गुजरात, मुंबई कुठेही जाऊन मला मुंबईत एकच पीस आवडला तर मी तिथनं एकच घेणार, गुजरातमध्ये 2 आवडले तर तिथनं 2च घेणार. सो इथं मी माझ्या चॉईसनं सिलेक्ट करून आणलेले पीस असतात. म्हणजे एक आपल्या लोकांना इथल्या काय आवडू शकतं आणि एक माझी आवड, ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये एक वेगळ्या कलरची व्हरायटी, डिझाईनची व्हरायटी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून मग ते परचेस केलेलं असते. तर मला ह्या गोष्टी पण माहिती आहेत की ह्याचे ड्रॉबॅक्स असे की लाईक कधी कधी कुठला असा पण राहील की तो कुणाला आवडणारच नाही, कधी कधी एकच खूप सगळ्यांना तोच आवडायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी आता फेस केल्या की बाबा माझ्याकडे आता 10 आहेत तर 6 असे आहेत की ते फिक्स आवडतात. काय म्हणजे ते 4 असे असतात की म्हणजे म्हणजे 10तले 3 जणच पसंत करतील, 7 जणांना आवडणार नाही, तो असा रेशो. पण असा एक विचार आहे की इस्लामपूरमध्ये ही गोष्ट जर व्यवस्थित म्हणजे रन करायची झाली किंवा व्यवस्थित चालवली तर ती चालण्यासारखी. लोक अजून अवेअर नाहीत कारण की मी मार्केट केलं नाही, मार्केटिंग काहीच केलं नाही. म्हणजे मी 0 मार्केटिंगवर आता हा एक्सपिरियन्स माझा शेअर करू शकतोय. जेवढे माझे फोटोग्राफर्स मित्र आहेत त्यांची मला थोडी मदत होती की लाईक मॅटर्निटी आणि प्री वेडिंगचे ड्रेस ते घेऊन जातात. ओके, तर मला सांग की तू जे काही कॉस्ट्युम तू आणलेले आहेस तर त्याच्यामध्ये तू किती इन्व्हेस्टमेंट केली आहेस? आता इन्व्हेस्टमेंट तर मला आता करेक्ट 1 वर्ष होते हे सगळं आणून. पण मी 1 वर्षात मला आता टेंटेटिव्ह अमाऊंट माहित नाही, पण 1-1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट माझी झाली होती त्यावेळी. पण साधारणतः त्या हिशोबानं माझी तेवढी अप्रॉक्स इन्व्हेस्टमेंट होतीच. कारण की लेहंगे सगळे म्हणजे आपण चॉईस करताना जे मी चॉईस केले ते सगळे हेवी प्राइस रेंजचे. मोठो हाच होता की प्रत्येकाला मिळावं ह्या सगळ्या गोष्टी त्या वेअर करायला किंवा काय. आणि एकदम म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो ना मार्केटिंगचं ऐकतो कुठंतरी की मुबलक दरात तुम्हाला ही गोष्ट मिळेल आणि तुम्ही हे विकत घेऊ शकता, तर तसं ही गोष्ट अफोर्ड काही जण करू नाही शकत हे मला माहित आहे. किंवा त्या गोष्टी तुम्ही रेंट आउट करू शकता. तर हा एक त्याचा मागं त्याच्या हे होतं विजन असं होतं. अच्छा यश, आपल्या इस्लामपूरमध्ये तुझे रेंटवरती कॉस्ट्युम देण्याचा जो स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू केलेला आहेस तर त्याचं फार तसं अजून अवेअरनेस लोकांमध्ये नाहीये. तर याच्यामध्ये अजून छान आपल्याला पैसे कमवता येऊ शकतात किंवा छान ही कॉन्सेप्ट आहे तुझी. तर मग आजची जी जनरेशन आपण बघतो यंगस्टर, तर त्यांना जर अशा टाईपचं स्टार्टअप किंवा बिझनेस करायचा असेल तर तू त्यांना काय सांगशील? करायला काही हरकत नाही. प्रत्येकानं आपापला मार्केट स्टडी करावा, मार्केट रिसर्च करावा. काय कुणाला वाटलं की बाबा माझ्याशी कुणाला डिस्कस करू वाटलं की बाबा हे स्टार्ट करायचंय तर काय करू शकतो. इट्स ऑलवेज ओपन. म्हणजे माझे डोर कायम ओपन असतील. मी त्यांना गाईड करीन, सजेस्ट करीन किंवा या गोष्टी. म्हणजे कुणाला करायचं आहे किंवा कुणामुळे माझं थांबणार आहे अशा काही गोष्टी नाही आहेत. काय ज्याला जो बिझनेस आता मल्टिपल फोटोग्राफर माझ्या इथं 10 स्टुडिओ आहेत म्हणून मी थांबलो नाही ना मला काय डेव्हलप करायचं. काय तसंच कुणाला आणि रेंटिंगचं बिझनेस चालू करायचं असेल तर त्यांनी बिंदास करावे. कारण की असं कधीच होणार नाही की त्याच्याकडे पण तोच कलरचा ड्रेस आणि तेच असणार आहे आणि माझ्याकडे पण तेच असणार आहे. मी माझी चॉईस, माझा मार्केट स्टडी, माझे नॉलेज, माझे कॉन्टॅक्ट, माझे मार्केटिंग या सगळ्या गोष्टीवर मी माझा बिझनेस उभा केलाय किंवा चालवणार आहे. आता फ्री गाईड करणं ही गोष्ट मी करू शकतो. म्हणजे हेल्पिंग हँड म्हणून मी ती गोष्ट करू शकतो. त्यासाठी मी कोणाला म्हणजे हे नाही, माझा डिस्टर्बन्स नाही कोणाला किंवा माझा अडथळा कोणाला तसं काय नाहीये.
आणि आता तू म्हणालास की तुझं जिथं फोटो स्टुडिओ आहे तर तिथे तसे 10 फोटो स्टुडिओ आहेत. तर मग आता हे तुला माहितीये खूप आत्ताचं वाढतं क्षेत्र हे आपल्याला दिसतंय, ह्याच्यामध्ये खूप प्रॉफिट आहे. तर मग आता या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी ऍज अ फोटोग्राफर म्हणून असेल किंवा एक बिझनेसमॅन, म्हणजे आता तू कॉस्ट्युम देतोयस लोकांना रेंटवरती, तर दोन्हीचं विचारतेय मी, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय मेहनत घेतोयस? ह्या स्पर्धेत टिकून राहणं आत्ताच्या काळात खूप कठीण झालंय. काय म्हणजे फोटोग्राफी एक असं सेक्टर आहे जे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर चालतं, काय तुमच्या स्किल्सवर चालतं. हल्लीच्या जगात फोटोग्राफी असं सेक्टर बनलंय जे तुमच्या रेट्सवर चालतं. सो ह्या दोन गोष्टी कधीच नाही मॅच होणार. म्हणजे तुम्ही 10 वर्षांना जरी या गोष्टी टॅली करायला गेला तर या गोष्टी मॅच नाही होऊ शकत. बरोबर. कारण की रेट आणि स्किल, तुम्ही एका स्किलचं, मी माझ्या स्किल्सचे रेट्स लावल्यात माझ्या बिझनेसमध्ये, आणि जो कोण कमी रेटनी काम करतोय त्यानं त्याचे स्किल्सचे रेट लावलेले आहेत. सो रेट आणि स्किल ह्या गोष्टी मॅच नाही होणार. तर कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी असं काही वेगळं फंडामेंटल्स किंवा असं वेगळं मोठं लॉजिक नाही आहे. सो तुम्ही स्टिक राहणे त्या गोष्टीला आणि ट्रस्ट ऑन युअर स्किल्स, तुम्ही बेस्ट देत राहा लोकांना. रोज काहीतरी तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करा, तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करा. हेच की ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं हा एकच पार्ट आहे की तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी स्वतःवर काम करत राहा जोपर्यंत तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आहे. स्वतःवर काम करणं इम्पॉर्टंट आहे, ना की माझ्या आसपास 10 स्टुडिओ आहेत तर ते काय करतात त्यापेक्षा आपण काय करू शकतो. दॅट्स द मेजर फॅक्टर आत्ताचा फोटोग्राफी सेक्टरमध्ये जर कॉम्पिटिशनचा विचार केला तर. बाकी काय नाही, दॅट्स इट. ओके. तर आता दिवाळीनंतर आपल्याकडे लवकरच लग्नाचा सीझन सुरू होतोय आणि त्याच्यासाठी जर तुम्ही छान खरेदी करणार असाल, खूप छान तुम्हाला दिसायचं असेल, तर आपल्या इस्लामपूरमध्ये यश दोशी रेंटवरती खूप सुंदर असे आउटफिट्स तुम्हाला देऊ शकतोय आणि नक्की तुम्ही त्याला भेटू शकताय. तर यश, आज वेळात वेळ काढून तू इथे आलास आणि खूप माझ्याशी छान तू गप्पा मारलेस. थँक्यू सो मच. थँक्यू.